तोही बघितला, जे खेळकर वापर होतं तेही बघितलं. मित्रांनो, जिंकण्यासाठी सर्वच खेळतात, पण कधीतरी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुद्धा खेळतात. जिंकण्यासाठी कधीही खेळू नका, स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळा, तरच तुम्ही जिंकता. माणसाला प्रत्येक वळणावर स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. तो खेळ असो, अभ्यास असो की कुठलीही ऍक्टिव्हिटी असो, स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळा, तुम्ही अवश्य जिंकाल. पण तुम्ही जर जिंकण्यासाठी खेळत असाल तर कधीही जिंकणार नाही. त्याचं कारण असं आहे, जिंकण्यासाठी जर तुम्ही खेळत असाल तर हरण्याची भीती तुमच्या मनामध्ये बसते, आणि हरण्याची भीती मनामध्ये बसली, तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो, आणि कॉन्फिडन्स कमी झाला म्हणून नेहमी स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळत जा, स्वतःला सिद्ध करण्यासाठी. मित्रांनो, खेळ हा फक्त खेळ नाहीये, फक्त बॅट बॉल नाहीये, फक्त स्विमिंग नाहीये, तर त्याच्यामध्ये तुमच्या अनेक गोष्टी तुमच्यामध्ये कळत नकळत रुजवल्या जातात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सांघिक भावना. वी आर वन, वी हॅव अ युनिटी, वी आर अ ग्रेट ऑफ. आम्ही सगळे एक आहोत, आमच्यात एकी आहे, आणि ती युनिटी त्या खेळामध्ये रुजवली जाते. सरांनी आता सांगितलं भाषणामध्ये तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी डेव्हलपमेंट होते. खरं तर मला बरंच काही बोलायचं होतं, पण अचानक उभा केल्यामुळं सरांनी मगाशी सांगितलं की लिडरशिप डेव्हलपमेंट होते. डेफिनेटली 101% लिडरशिप कुठल्याही पुस्तकातून शिकवली जात नाही, लिडरशिप कुठल्याही प्रॅक्टिकलमधून येत नाही. पण तुम्ही जर दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करत गेला, खेळामध्ये कोणी कशी फिल्डिंग लावायची, कोणी बॉलिंग टाकायची, कोणी बॅटिंग करायची, ऑटोमॅटिक तुमच्यातला लीडर समोर येत असतो. तोच भविष्यात लिडरशिप करू शकतो, तोच त्याची टीम लीड करू शकतो. लिडरशिप डेव्हलपमेंट होते, खेळकर वातावरण निर्माण होतं. मित्रांनो, कुणीतरी हरणार असतं म्हणून जिंकण्याला महत्व आहे, आणि कुणीतरी जिंकणार असतं म्हणून हारणाऱ्याला परत एकदा रोष येतो. हारलं तरी अपयश हे हसत हसत सहन करता आलं पाहिजे. मग ते खेळाचा अपयश असो, जीवनाचा अपयश असो किंवा अभ्यासाचा असो, त्याला हसत हसत सामोरे जाता आलं पाहिजे. आणि तुम्ही जरी जिंकला तरी सुद्धा तेवढ्याच संयमानं तुम्हाला त्याचा आनंद साजरा करता आला पाहिजे, की आपण आनंद साजरा करताना दुसऱ्याच्या भावना दुखवणार नाही, हे आपल्याला बघितलं पाहिजे. हे सर्व फक्त खेळातून शिकायला भेटतं. जुनी कासवाची आणि सस्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. ससा आणि कासव असतं, तर ती गोष्ट सांगणार नाही. कासव हरतो आणि ससा जिंकतो, पण आता गोष्टीतली गोष्ट बदललेली आहे. आता ससा जिंकतो, ससा पळतो आणि कासव हारतो. तर कासव सशाला म्हणतात, अरे बाबा, अगदी 50 वर्षापासून गोष्ट चालत आलेली आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तू हारलेला आहे, मग तू आज जिंकिंग का केलीस, तू रेस का जिंकलास? कासवाने सशाला प्रश्न विचारला की प्रत्येक गोष्टीमध्ये तू हारलेला आहे आणि मी जिंकलेला आहे. जरी माझी चाल मंद आहे, जरी माझ्याकडे क्वालिटी नाही, पण तरी सुद्धा माझ्या कंटिन्युएशन मुळे मी जिंकलेलो आहे. मग तू आज जिंकला कसा? तर ससा सांगतो की बाबा, माझ्या आज्यानं जी चूक केली, स्वतःमध्ये एबिलिटी होती, क्षमता होती, रेस जिंकण्याची ताकद होती, फक्त आळशीपणामुळे तो झोपला आणि ते जिंकला. ती चूक मी आता परत करणार नाही, म्हणून मी पळालो. प्रत्येकाकडे कौशल्य असतं, फक्त जिंकण्यासाठी योग्य मार्गदर्शनची
तुमच्यामध्ये आता आहे ना एनर्जी असते, ती एनर्जी आपण वेस्ट घालवतो. सरांनी सांगितलं पार्किंग मध्ये थांबणे, भिंतीवर लिहिणे, बाथरूम रंगवणे, लोक त्याच्या मागे पळणे, ही एनर्जी वेस्ट घालू नका. तुमची एनर्जी खेळामध्ये वेस्ट घालवा. तुमची एनर्जी ग्राउंडवर उतरवा. ती एनर्जी तुमची जर वेस्ट होईल, पण त्याच्याबरोबर तुम्हाला मोलाचं योगदान देईल, तुमच्यामधला लीडर घडवेल, तुमच्यामधला कॉन्फिडन्स बिल्डअप करेल. जो कॉन्फिडन्स तुम्हाला भविष्यात नेहमी तुमचं जीवन यशस्वी करण्यासाठी निश्चित